परी अगत्य तो राम परी अगत्य तो राम काम अगत्य तो राम अगत्य तो राम अगत्य
ते तो राम पार्वतीची करी चित्ती पांडुरंग धरी पांडुरंग धरी चित्ती पांडुरंग कारण तिची करी चित्ती पांडुरंग धरी चित्ती पांडुरंग धरी चित्ती पांडुरंग धरी प्रारब्धी हेवा थोडी देवाची ते सेवा देवाची ते सेवा जोडी देवाची ते देवा जोडी देवाची ते सेवा देवाची ते सेवा जोडी देवाची ते सेवा कारण तेरीची करी चित्ती पांडुरंग धरी पांडुरंग धरी चित्ती पांडुरंग भारतीची करी चित्ती पांडुरंग धरी चित्ती पांडुरंग धरी चित्ती पांडुरंग धरी म्हणे बळ बुद्धी वेचोनी सखळ वेचोनी सखळ वेचोनी तुका म्हणे बळ बुद्धी वेचोनी सकळ वेचोनी सकळ बुद्धी वेचोनी सकळ कारण तेची करी चित्ती पांडुरंग धरी चित्ती पांडुरंग धरी चित्ती पांडुरंग धरी चित्ती पांडुरंग धरी पांडुरंग धरी चित्ती पांडुरंग धरी विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई पुरती काम ओटा 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 पुरती पुरती काम ओटा 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 पुरती काम परी आगामे तो परी आगामे तो परी
अगत्य तो राम तुझी अगत्य तो राम कारण चित्ती पांडुरंग चित्ती
वाजवा मंडळी विठाला विठाला विठ्ठल साळी पुंडलिक जगद्गुरु संत तुकाराम रघुनाथ महाराज छत्रपती शिवाजी जगदेव संभाजी महाराज सभा संत जय श्रीराम काळी काळी पोटा पुरते काम पोटा पुरते काम परी अगत्य तो राम कारण तेची करी चित्ते पांडुरंग धरी प्रारब्धी हेव जोडी देवाची ते सेवा कारण तेची करी चित्ते पांडुरंग धरी तुका म्हणे बळ बुद्धी वेचोनी सखळ कारण तेची करी चित्ते पांडुरंग धरी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक माझे पायावर मस्तक माझे पायावरी मस्तक माझे पायावर मस्तक माझे पायावर यावार करे यावार करे
पोटा पुरते काम बरी अगत्य तो राम कारण ते शिवरी चित्ते पांडुरंग धरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त समयी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला भंग वारकरी संप्रदायाच्या कळस्थानी विराजमान असणारे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्यगुरु जगदवंदनीय जगदमान्य श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय सज्जन हो तुकोबारायांची गाथा पंचमवेद म्हणून ज्या गाथेला संबोधलं जातं अशा तुकोबारायांच्या गाथेतील नवे नवे पंचमवेदातील 4 चरणाचा मानवी जीवनाचा विनयोग जगद्गुरु तुकोबाराय या भंगाद्वारा प्रतिपादन करतात. विठाला मंडळी कीर्तन रूपी सेवेला सुरुवात म्हणजे प्रारंभ करण्यापूर्वी कीर्तन रूपी सेवेचं निमित्त कारण परिहार आपण सर्वजण ज्ञात आहात. हे कीर्तन या ठिकाणी का होतं हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही, पण वक्त्याचं ते कर्तव्य आहे. कारण मंडळी कोणत्याही कार्याला काही ना काही कारण असतं, विनाकारण काहीच घडत नाही. कीर्तनरूपी सेवा हे जे कार्य आहे या कार्याचं कारण काय तर मंडळी पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध कोणाचं आहे? कैलासवासी श्री साधू बजाबा दरेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचा औचित्य साधून परिवारानं केलेला हा धर्म कीर्तनाचा उत्सव वयाच्या 65च्या दरम्यान त्यांना इहलोकामधून परलोकी जावं लागलं. त्यांच्या पश्चात त्यांचा परिवार ज्याच्यामध्ये त्यांचे चिरंजीव संतोष साधू दरेकर, आबासाहेब साधू दरेकर, त्यांची मुलगी रेखाताई बाळासाहेब पराड असतील, सुरेखाताई जालिंदर राधक असतील, त्यांचे बंधू माधू बजाबा दरेकर, माऊली माधू दरेकर, विकास त्यांचे पुतणे विकास माधू दरेकर असतील, बाप्पूसाहेब रामभाऊ दरेकर असतील, सोमनाथ रामभाऊ दरेकर असतील, मुलं मुली बंधू पुतणे सुना नातू नातवंडे असा मोठा परिवार बाबांच्या पश्चात आहे. दरेकर परिवाराच्या अनुषंगाने ही कीर्तनरूपी सेवा आमचे सहकारी मित्र विद्याधर दरेकर असतील, बाबांचे पुतणे बाप्पूसाहेब दरेकर असतील, तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी एकडे असा नव्हे हा खेळ. एका वाक्य सांगायचं म्हटलं तर केलेलं सुंदर नियोजन आयोजन आणि मग हे कीर्तनाचं प्रयोजन या ठिकाणी आहे. मृदंगाचार्य, हार्मोनियम वादक, टाळकरी मंडळी आमचे गायनाचार्य ज्याच्यामध्ये शिवाजी महाराज बिरादार आहे, नामवंत गायनाचार्य आहेत, संतोष महाराज राऊत आहेत, रघुराज महाराज आहेत, मृदंगाचार्य, सुंदर साऊंड सिस्टीम. म्हणजे तुम्ही आम्हाला इतका आनंद दिलाय. जर तुम्ही म्हणले ना महाराज तास 2 नाही 3 तास कीर्तन चालू ठेवणार म्हणजे ठेवणार, पण तसे काही काळजी नका करू, वेळेत होईल. वडिलांचं पुण्यस्मरण आहे ज्याला आपण वर्ष श्रद्धा असं म्हणतो. मंडळीने श्रद्धेनं केलं जातं त्याला श्रद्धा असं म्हणावं. कोणी कोण असं करावं? तुमची ज्याच्यावर श्रद्धा आहे त्याचं करा. पण मंडळी त्याच्याही पुढे जाऊन जर सांगायचं म्हटलं तर प्रत्येक मुलानं आपल्या आई वडिलांचं पुण्यस्मरण केलं पाहिजे. जिवंत आहेत ना तोपर्यंत तन मन धनानं सेवा करावी. अंत्यविधी असेल, दशक्रिया विधी असेल, 13वा विधी असेल, जसं जमेल तसा करावा. आणि मंडळी वर्ष श्रद्धा ज्याला आपण पुण्यस्मरण असं म्हणतो ज्याची जशी परिस्थिती आहे ना तशी करावी. बरेच लोकांचा एक पुण्यस्मरणाच्या बाबतीत विषय येतो. महाराज कीर्तन करण्याची आमची मानसिकता आहे हो, पण लोक जमत नाही. लोक जमत नाही म्हणूनच कीर्तनाला महत्व आहे ना. हो कारण तुका म्हणे जरी पूर्व पुण्य सिद्धी तरीच राहे बुद्धी संत संगी. बुद्धी नाचवते मंडळी, कीर्तनाला येऊन देत नाही. उद्या असं काल कोणी म्हटलं असेल उद्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं कीर्तन आहे, काही झालं ना कीर्तनाला आल्याशिवाय राहणार नाही.
10 वाजले, 10:30, 11, 11:30 कीर्तन संपून गेलं तरी कीर्तनाला नाही. मग त्याला कोणीतरी विचारलं, का हो काल म्हणले होते कीर्तनाला येणार? खरं सांगू का, येणार होतो पण घरून निघालो, पाहुण्यांचा फोन आला, फाट्यावर आलोय, मग तिकडे गेलो आणि ते जायलाच 1 वाजले. काय सांगू नाही आता, इकडे येऊन नाही देत देव. त्याला लय मोठी पुण्य लागते मंडळी. काही न कीर्तन ऐकण्याची इच्छा असते, या धर्म कीर्तनामध्ये उपस्थित राहण्याची इच्छा असते, पण कोणाला गुडघा जमवून देत नाही, कोणाला कंबार जमवून देत नाही. गुडघ्याने सांगितलं कीर्तनाला जाऊ नको, निघाला. ज्ञान म्हणलं चल येड्या, गुडघ्याचं काय ऐकतो? बरं बुद्धी म्हणली नको, तुझा दुःख होतोय मी. आला आणि कीर्तनात बसला. कीर्तनात बसल्यावर अर्ध्या तासात दुखायला लागला. बुद्धी म्हणली तुला सांगत होते ना दुःख होतोय, कशाला आला? कीर्तनात बसल्यानंतर अर्ध्या तासात दुखायला लागला मंडळी. आणि तोच गुडघा काल 2.5 तास त्याची उपसाय चौकात बसला, दुखलाच नाही. असा गुडघा लाबाडे तुमचा नाही माझा. कथा काळी निद्रा लागे, कामी श्वाना परी जागे. म्हणून लक्षात घ्या, इथं येणं एवढं सोपं नसतं. त्याच्याही पुढे जाऊन जर सांगायचं म्हटलं ना तर संतच सांगतात सगळे सुखाचे सोबते असतात, दुःखाचे नाही. काय सांगतात? सुख के सब साथी, दुःख मे ना कोई. आपल्या वडिलांचं पुण्य स्मरण आहे. एवढी लोक आहे, स्टेज काढू नका, फक्त उद्या पोराचा वाढदिवस ठेवा, डबल लोकांना आली तर मी खर्च करीतो. एकच वर्षाच्या पोराचा वाढदिवस ठेवा, एकच. त्याला तर कळत नाही, महाराज कळत नाही, आमदार कळत नाही, त्याला सरपंच कळत नाही. पण त्याच्या 1 वर्षाच्या मुलाचा वाढदिवस जर ठेवला, गावाला आमंत्रण दिलं ना, अख्खं गावी कुठं गेलं पाहिजे. कशाला? वाढदिवसाला. कुणाच्या? अमक्या तमक्याच्या नाताचं. ते नातू किती दिवसाचा आहे? 1 वर्षाचा. त्यालाच बाबा कळाना तर तुला काय ओळखी? त्याला बाप कळाना, त्याला काय माहिती महाराज पुणे जिल्हा पोषणे. तू गप. गेलं पाहिजे. 2 वेळा फोन केला ना, गेलं पाहिजे. मग पुण्य स्मरणाला नाही आलं पाहिजे. कीर्तन, प्रवचन, परमार्थ, भक्ती अवघड आहे मंडळी. म्हणून आपल्या वडिलांचं पुण्य स्मरण आणि त्या निमित्तानं कीर्तन एकूण असं नाही, भाग्यवंताचं लक्षण आहे. भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, याची वाट बाहेर गुणंदन, त्याची वाट बाहेर गुणंदन. भाग्यवंत घरी भाग्यवंता घरी भजन पूजन, त्याची वाट पाहे रघुनंदन. पूर्व पुण्य ज्यांची असेल पुण्याई, तरी समुखी येई रामनाम. म्हणून लक्षात घ्या मंडळी, असं धर्म कीर्तनाचा वैचित्य साधून या निमित्तानं आयोजन केलेलं आहे. शास्त्र सांगतं पुरुषासी पर्वकाळ जन्मात जोडे एक वेळ, माता पित्यांचा अंतकाळ ते धर्माची वेळ अति पवित्र. काय सांगतं शास्त्र? भागवत काय सांगतं? मी सांगितलं, पुरुषासी पर्वकाळ जन्मात जोडे एक वेळ, एकदाच. कोणता काळ येतो? माता पित्यांचा अंतकाळ ते धर्माची वेळ अति पवित्र. हा पर्वकाळ मागुता पुरुषासी नातुडे सर्वत, तेत श्रद्धेने धर्म करिता पवित्रता अक्षय. त्यांच्या कृपाशीर्वादानं, त्यांनी केलेल्या काबाड कष्टानं आपल्याकडे सगळं आलेलं आहे, सर्वस्व आलेलं आहे. बरंच काही त्यांनी दिलेलं आहे अशी ज्यांची धारणा आहे. म्हणून त्यांनी आपल्या आई वडिलांचं पुण्य स्मरण केलं पाहिजे. तुम्ही असू द्या, मी असू द्या, आपण सगळेजण मानलेला आहोत. आणि म्हणून जे धन त्यांच्या कृपा आशीर्वादानं तुमच्या माझ्याजवळ आलेला आहे. जो सुखी ना करी कुटुंबा लागी, जो निजात्मा निभविना नाना भोगी, जो द्रव्य न वेची धर्मा लागी, तेथे 5 जण विभागी उठती.
म्हणून ज्याला ज्याला आई वडिलांच्या श्रमानं मिळालेली प्रतिष्ठा आहे, प्रसिद्धी आहे, त्या तुमच्या माझ्यासारख्या सगळ्यांनी त्या धनातला काही भाग आई वडिलांच्या या पिंड पदावरी दिला. आपली करी माझे झाले गया वर्जन, फिटले पितरांचे ऋण केले कर्मांतर, बोंब मारली हरिहर तुका म्हणे माझे भार उतरविले ओझे. म्हणून किती मोठे व्हा किती छोटे राहा, आई वडिलांचं म्हणजे वडिलांचं असेल, आईचं असेल पुण्यस्मरण आणि पितृ पंधरवड्यामध्ये पितर घातलाच पाहिजे. हा पर्वकाळ मागवता पुरुषाशी नातोडे सरळ परत हा पर्वकाळ मिळत नाही. आणि 2 दिवसात तुम्हाला इतकं सुंदर नियोजन सुचलं, कोणी तुम्हाला सुचवलं, कसं तुमच्या मनात आलं, तुम्ही भाग्यवान असाल. पण एक चांगलं नियोजन आपल्या वडिलांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण केलेलं आहात. उपस्थित सर्व मंडळी, तुम्हा सर्वांच्या अनुषंगाने आपण ही सेवा वेळेमध्ये या ठिकाणी संपुष्ट करणार आहोत. मंडळी, सेवेसाठी जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेतील 4 चरणाचा मानवी जीवनाचा विनियोग अपंगाद्वारा तुकोबाराय प्रतिपादन करतात. नीट ऐका मंडळी, वस्तू मिळाली आणि वस्तूचा अधिकार जर नाही कळाला तर त्या वस्तूचं मात्र होतं वाया जाते, निष्फळ ठरते, व्यर्थ ठरते. म्हणून मंडळी, वस्तू नाही मिळाली तरी चालेल, पण त्या वस्तूचा अधिकार कळणं गरजेचं आहे. कोणी म्हणेल वस्तू नाही मिळाली तरी चालेल आणि अधिकार कळणं गरजेचं आहे. अधिकार कळाला आणि वस्तू नाही मिळाली, फायदा काय? ज्या वेळेला ती वस्तू तुम्हाला मिळेल, व्यवहारात येईल, वापरात येईल, त्यावेळेला तिचा विनियोग उत्तम योग्य झाल्याशिवाय राहणार नाही. याचा जर विचार केला तर 4 वर्ग तुमच्या माझ्या समोर आहे. एका वर्गाला हा देह मिळाला नाही, कळाला नाही, तो म्हणजे पशुपक्ष्यांचा, प्राण्यांचा. प्राण्यांना कळत नाही आपण पुण्य केलं पाहिजे, आपण पाप करतोय का, आपण चांगलं वागलं पाहिजे. पशुपक्ष्यांना, प्राण्यांना कळत नाही. पण मंडळी, जरी कळत नसलं तरी त्यांचा जर लळा लागला, त्यांच्यावर जर जीव लावला ना, तर मंडळी एक वेळेला माणसं विसरतील, पण पशुपक्षी प्राणी विसरत नाही. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षी एक सदग्रस्त आपल्या शेतामध्ये पाळी घालायला गेले. पाळी आऊत घेऊन कुळव खुरपण्याला वसन काढाय पाभार होते अध्यक्षाची कुळव. आता हे कुळव, पाभार, रुमण त्या जमा होणार आहे. म्हणजे आता मी 52 वर्षाचा आहे, जगलो वागलो 70-80 वर्षापर्यंत सांगता येत नाही. नाही तसं कोणी पाहिजे. आता होते महाराज, या कीर्तनावर त्या कीर्तनावर गेले. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. 7 महीने दीवा, 7 महीने दीवा किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. सांस रुक जाएगी चलते चलते, जाएगी चलते चलते, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का. सांस रुक जाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा रोशनी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. रडलाय रे महाराष्ट्र कालपासून आतापर्यंत रडतोय. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, नाही नाथ कीर्ती जगपाल, ओ नाही नाथ कीर्ती जगपाल. ईश्वर विभूती,
गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, स्वर्गीय मानताना भीती वाटते. कोणीतरी उभं राहील आणि म्हणेल महाराज तुमच्या जिभेला हाड. काय म्हणताय स्वर्गीय अजितदादा पवार? भीती वाटते मंडळी कालपासून. अरे घराघरात माणसं गैवरली. आजपर्यंत असं वाटायचं परमार्थात माणूस असेल ना तरच लोक त्याला मानतात. पण राजकारणामध्ये सुद्धा विचार करा. सिंधुताई सपकाळ ज्यांना सामाजिक कार्यकर्ता म्हटलं जातं, त्यांनी समाज लढवला, उभा महाराष्ट्र लढवला. उद्योजक मध्ये रतन टाटांनी महाराष्ट्र लढवला. पण मी माझ्या आयुष्यात 52व्या वर्षी पाहतोय एका राजकारण्याने महाराष्ट्र लढवला, ते म्हणजे अजितदादा. काय रडला मंडळी महाराष्ट्र, डोळ्यात पाणी येतात. म्हणून आयुष्यभरात असं कधी समजायचं नाही राजकारण करणाऱ्या मंडळींनो. आला बागा पावा सीम तुमच्या वाट्यावर आलेलं कर्म जर तुम्ही निरपेक्ष भावनेनं केलं ना तर समाज रडल्याशिवाय राहत नाही मंडळी. का महाराष्ट्राचीच नाही पुणे जिल्ह्यात तर एवढी मोठी पोकळी निर्माण झाली. आज तुमच्या माझ्या जिल्ह्यामध्ये एवढं उतंग व्यक्तिमत्व निर्माण होईल असं लवकर वाटत नाही. दादांचा तो करारी बाणा, ते वाक्य, ते शब्द, तो निर्भीडपणा, केवळ सेवा. मी याच्या आधी प्रवचनात बोललो असेल, मला अजितदादांच्या आध्यात्मिक आघाडीचं राष्ट्रवादीचं अध्यक्षपद देत होते, मी घेतलं नाही. पण आता परत मला मागच्या 15 दिवसापूर्वी खेड तालुक्यामध्ये ज्या वेळेला दादा बोलले पा की राजकारणात पडू नका बाळांनो, फार वांगाळे, मुलांना चांगले शिकवा, संस्कार द्या, निर्व्यसनी राहा. वास्तव खरंय मंडळी. त्यावेळेला परत तिथं मला सांगण्यात आलं की आता जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या की तुम्हाला आमच्याकडे यावं लागेल. मला जर कोणी असं विचारलं, राजकारणाचा माझा सुताराम संबंध लांबून लांबून नाही, पण मला जर कोणी असं विचारलं ना, का हो महाराज तुमचा महाराष्ट्रातला आवडता नेता कोण, तर माझ्या समोर कोणी जरी असलं तरी मी सांगायचं अजितदादा पवार. कारण तो माणूस जेवढा समाजाविषयी तळमळ त्या माणसामध्ये होती मंडळी, विचार करा. म्हणजे साथ देती नाही ये किसी का. कोणत्या क्षणाला मंडळी आयुष्य संपून जाईल सांगता येत नाही. मी बोललो, एक माणूस वखर घेऊन म्हणजे आऊत घेऊन चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पाळी घालायला गेला होता. पाळी घालून झाली आणि आऊत सोडलं आणि बैलाशी बांधावर चारायला सोडली. आणि मंडळी बैल बांधावर चारायला सोडली आणि तो बसलेला आहे झाडाच्या सावलीला. आणि काही वेळानं वाघ आला आणि वाघानं त्याच्यावर हल्ला केला. मंडळी दोन्ही बैलांनी पाहिलं, धावून आली मदतीला आणि आपल्या धन्याला, आपल्या मालकाला, त्या शेतकऱ्याला सही सलामत बाजूला काढलं, नवे नवे वाचवलं. त्या पशु पक्ष्यांना, प्राण्यांना जरी हा देह मिळाला नसला, जरी कळाला नसला, तरी ती सुद्धा प्रेम करतात मंडळी माणसांवर. दुसरा वर्ग आहे ज्यांना हा देह मिळाला नाही पण कळाला, तो म्हणजे देवाचा. मंडळी स्वर्गातल्या देवांना सुद्धा वाटतं की आपण जन्माला यावं. त्यांनाही वाटतं की हा देह आपल्याला मिळावा. कारण नारायण नामे होऊ जीवन मुक्त, या देहाचा विशेष आहे अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. नाही मिळालं त्यांना. तिसरा वर्ग आहे ज्यांना हा देह मिळाला पण कळाला नाही मंडळी, तो म्हणजे तुमचा माझा. खरं सांगा मंडळी, मानवाला म्हणजे तुम्हाला आणि मला हा देह मिळालेला आहे, कळालाय का? काय केलं पाहिजे आपण जन्माला येऊन? संसार केला पाहिजे, होय खरं. उलट संत सांगतात सुखे करावा संसार, संसार करू नये असं नाही. पण मंडळी किसी के काम जो है उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपना है उसे इंसान कहते हैं. रंजल्या गांजल्या माणसांना, देर दुर्बल माणसांना जवळ घेतलं पाहिजे. फक्त माझ्यासाठी नाही, फक्त मलाच नाही. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ.
ऐका जी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाची. जे कर अंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. हा देह मिळालेला आहे, केवळ संसारात खर्च करू नका. संसार करू नका असं मला तुम्हाला सांगायचं नाही, पण मंडळी संसार करत 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 परमार्थ करा. केवळ परमार्थ करणारा माणूस उत्तम आहेच, पण संसार करून परमार्थ करणाराही माणूस उत्तम आहे. हो, कारण आपण म्हणजे ज्ञानोबाराही सांगतात मंडळी, रांडव राहू नका बाह्यानो, पाहुणी करावर तेने तुम्ही सुखी व्हाल. पुण्यस्मरण